मित्रांनो, विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, NRT मार्फत जी आपली चांदणी परीक्षा झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, तर त्याची जी CETची एक्झाम आहे, तर त्याची आता आक्षेप फलकाची लिंक म्हणजे आपली आन्सर की आलेली आहे. सोबतच तुम्हाला ऑब्जेक्शन जर असेल, तुमच्या क्वेश्चन तुम्ही राईट आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा रेज करू शकता. त्यानंतर पुन्हा अजून एक अपडेट जी आहे त्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ती दोन्ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला या लिंकवर यावं लागेल. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होऊन जाईल. इथे तुम्ही क्लिअरली रीड करू शकता की सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्याची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चांदणी परीक्षांची उत्तर तालिका व आक्षेप फलकाची लिंक. इथं परिपत्र तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर सेकंड नंबरवर कॅन्डिडेट फ्लो फॉर ऑब्जेक्शन पोर्टल, त्यानंतर लिंक टू ऑब्जेक्शन पॅनल. तर सर्वात आधी तुम्हाला परिपत्रक जे आहे ते आपण इथं वाचून घेऊ की जे विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी चांदणी परीक्षा आहे ही 14/8/2026 रोजी 5 वाजेपर्यंत वैध राहील. म्हणजे तुम्ही जर आन्सर की तुम्हाला चेक करायची असेल तर ते, किंवा तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर इथे तुम्ही रीड करू शकता की आक्षेप नोंदवण्याकरिता सूचना सदर परिपत्रकासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच आक्षेप नोंदवण्याचा कालावधी दिनांक 14/8/2026 रोजी 5 वाजेपर्यंत राहील. म्हणजे आज 5 वाजेपर्यंत जे आहे ते तुम्ही उत्तर तालिका तुमची चेक करू शकता. ओके, त्यासाठी तुम्हाला एक स्टेप मागे यायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता, त्याची सिंपल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, ही संपूर्ण माहिती महाज्योतीप्रमाणेच आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण NRTची ही संस्था आहे, त्यात VJNT कॅटेगरीचे विद्यार्थी हे महाज्योतीतूनच आलेख झालेले आहे. त्यानंतर इथे लॉग इन टू पोर्टल, त्यानंतर कॅन्डिडेट डॅशबोर्ड, सिलेक्ट टेस्ट अँड व्ह्यू रिपोर्ट. त्यानंतर अशाच प्रकारे सिंपल माहिती आहे. त्यानंतर सिंपल 9वी स्टेप जे आहे ते क्वेश्चन नेव्हिगेशन अँड यूजिंग पॅलेट, यावर तुम्ही सबमिट करून तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. त्यानंतर तुम्ही एक स्टेप मागे या. त्यानंतर लिंक टू ऑब्जेक्शन पॅनल या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. जर तुम्हाला क्वेश्चन तुमचा योग्य वाटला तर तुम्ही जे आहे ते, अयोग्य वाटला तुम्हाला जर क्वेश्चन योग्य वाटला आणि तो अयोग्य दिलेला असेल NRT या संस्थेने, तर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. इथे शिफ्ट वाईज तुमची एक्झाम दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन, इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, तुमचा रजिस्टर. त्यानंतर इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्यासमोर व्ह्यू टेस्ट असं ऑप्शन येऊन जाईल महाज्योतीप्रमाणे. त्यानंतर तुम्ही तिथे तुमचे मार्क्स आणि स्कोर जे आहे ते चेकआउट करू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे 2 स्टेप तुम्हाला मागे यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी नोटीस बोर्डवरून जातो. इथं बघू शकता, तर तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे तो खराब आलेला असेल, मार्क तुम्हाला कमी पडले असेल, तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो NRTच्या या स्कीमसाठी अप्लाय करायला पाहिजे. त्याची माहिती तुम्हाला आता देऊन देतो की NRT मार्फत ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 सुरू झालेला आहे. याचं परिपत्रकसुद्धा दिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन लिंक. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर रजिस्ट्रेशन करून लॉग इन करू शकता. फ्रेशर असाल तर तुम्हाला पहिले क्रिएट अकाउंट तयार करावं लागेल, म्हणजे रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर लॉग इन आयकॉनवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, आता हे परिपत्रक इथं मी ओपन करून घेतो. हे महाज्योती आणि NRTने सोबतच प्रकाशित केलेलं आहे. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, संघ लोकसेवा आयोग महाज्योती आणि इथं संघ लोकसेवा आयोग NRT. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेचे प्रशिक्षण सुरू झालेले आहे. सोबतच तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल तर MESसाठी प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि गट क साठी सुरू झालेला आहे. भटक्या जमाती धनगर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग हे UPSCचं स्पेशल NTC प्रवर्गातील धनगर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झाला आहे. सोबतच भटक्या जमाती गट क धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यसेवेचे प्रशिक्षण, त्यानंतर धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता लष्करी सैनिक भरतीचे प्रशिक्षण सुरू झालेले आहे. यासाठी जे निवड आणि प्रक्रिया आहे ते तुम्ही इथं चेकआउट करू शकता. सोबत इथे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. ठीक आहे, आता याचा अर्ज कसा करावा इथं सुद्धा त्यांची माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु अर्जाची जे लिंक आहे ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल. ठीक आहे, जर तुमचा पेपर हा जर खराब गेला असेल किंवा मार्क्स तुम्हाला कमी पडले असेल तर तुम्ही नक्की या स्कीमसाठी अप्लाय करायला पाहिजे. ओके, जेवढे आपले VJNT कॅटेगरीचे विद्यार्थी आहे किंवा OBC प्रवर्गातील महाज्योतीचे विद्यार्थी आहे, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या स्कीमचा बेनिफिट घ्या आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा विद्यार्थी मित्रांनो. नक्की ही एक्झाम तुम्ही क्वालिफाय करावं हीच अपेक्षा ठेवतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास